आता रणजित निंबाळकर यांचा गोळीबार प्रकरण हा न्यायालयामध्ये जाऊन पोहोचला आहे व या प्रकरणावर न्यायालयाने सुद्धा मोठा निर्णय घेण्याची तारीख देखील सांगितली आहे। तर नेमक्या कोणत्या तारखेला काकडे कुटुंबावर निर्णय घेतला जाईल याच प्रकरणावर बारामती जिल्हा सत्रामध्ये चर्चा झाली असता काकडे कुटुंबाकडून यांचा वकील पुण्यातील हर्षद निंबाळकर हे आहेत व रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबाकडून ॲडव्होकेट राजेंद्र काडे हे आहेत व यांनी रणजित निंबाळकर यांच्या संपूर्ण गोळीबार प्रकरणावर लढा देण्याची हमी सुद्धा दाखवली आहे। यामध्ये सरकारपत्र श्रीकांत पोटकुले हे सुद्धा हजर होते, ज्यामध्ये ॲडव्होकेट राजेंद्र काडे यांनी या प्रकरणाबद्दल मोठा खुलासा केला आहे। त्यांनी सांगितले की बारामती जिल्हा सत्राच्या चर्चेत काकडे परिवार यांनी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला, जसे की रक्त पुसून पुरावे नष्ट करणे, तसेच DVR लपवणे व निंबाळकर यांना आपल्या चक्रव्यूहात फसवणे, त्यांना घरी बोलावून गोळीने ठार मारणे आणि हा सगळा डाव काकडे परिवाराने निंबाळकरांच्या गोळीबार लागण्याच्या आदल्या दिवशी दुपारी 2 ते 11च्या सुमारास रचला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले। काकडे परिवारावर याआधीही 3 गुन्हे दाखल असून 2 गुन्हे वडगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत, तर दुसरा गुन्हा हा सासवड पोलीस स्टेशनला आहे व दुसरा गुन्हा हा सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल आहे व आता रणजित निंबाळकर यांचा गोळीबार प्रकरण हा 4था गुन्हा यांनी केला आहे व या सगळ्या चर्चेत बारामती जिल्हा सत्राच्या न्यायालयाने 20 तारखेला जामीन देण्याची निकालाची तारीख नोंदवली आहे, ज्यामध्ये काकडे कुटुंबाला कलम 120 सुद्धा लागण्याची शक्यता दर्शविली गेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की काकडे परिवाराला कोणती कलम लावली पाहिजे यावर तुम्ही पण तुमचे मत कमेंट्स करून नक्की सांगा व अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।